हाय नमस्कार. इंट्युटिव्ह मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची जी रीडिंग आहे ती आहे एंजल नंबर्सवर. का हे नंबर्स आपल्याला पुन्हा पुन्हा दिसत आहेत? ज्या एंजल नंबरशी तुम्ही कनेक्ट होऊ शकत असाल, ती पाईल तुम्ही चूज करू शकता. पाईल नंबर 1 आपली आहे 111 किंवा 111. पाईल नंबर 2 आहे 222 किंवा 222. पाईल नंबर 3 जी आहे ती आहे 1212 किंवा 1212 1212. आणि पाईल नंबर 4 आहे 711 711 किंवा 711. जर यापैकी कोणताही नंबर तुम्हाला वारंवार दिसत असेल तर त्या नंबरच्या थ्रू तुम्हाला युनिवर्स किंवा तुमचे एंजल्स जे आहेत, तुमचे गार्डियन एंजल्स जे आहेत, ते तुम्हाला काय मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुम्हाला त्या पाईलमधून मेसेजेस मिळतील. जनरल मेसेज प्रत्येक एंजल नंबरचा असतो, पण आज आपण बघणार आहोत त्या व्यतिरिक्त काही मेसेजेस तुम्हाला तुमच्या एंजल्सकडून देण्याचा प्रयत्न केला जात आहे का. ठीक आहे. जर तुम्हाला यापैकी कोणताही नंबर वारंवार दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही रीडिंग बघू शकता. ज्या कुठल्या नंबरशी तुम्ही लवकर कनेक्ट करू शकत असाल किंवा आपण एरवी ज्या रीडिंग्स करतो त्यामध्ये पाईल सिलेक्शनसाठी जे आपण चार्म्स किंवा जे कार्ड्स आपण यूज करतो त्यापैकी जसं तुम्ही चूज करता, पाईल सिलेक्शन करता, त्याचप्रमाणे तुम्ही या पाईल सिलेक्शन सुद्धा करू शकता. तुमच्यासाठी नक्कीच त्या पाईलमध्ये तुमच्या गार्डियन एंजल्स कडून, तुमच्या स्पिरिट गाईड्स कडून काहीतरी मेसेज असेल. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया. हाय पाईल 1, वेलकम टू युअर रीडिंग. ज्यांनी 111 म्हणजे 111 म्हणजेच 111 हा नंबर किंवा ही पाईल नंबर 1 ज्यांनी चूज केलेली आहे त्यांच्यासाठी आपण रीडिंग बघू. ओके. नेहमीप्रमाणे आपण रीडिंगला सुरुवात करण्याच्या आधी ओंकार करूयात. सो आपण तुमच्या रीडिंगला सुरुवात करूया. पाईल नंबर 1 साठी काय मेसेज आहे? पाईल 1 सर्वात आधी तर 111 या नंबरचे जे जनरल मिनिंग्स आहेत ते आहेत एनलाइटनमेंट, अबंडन्स आणि सेल्फ लव्ह. ओके. या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट मेसेज जो असतो 111चा तो असा असतो की तुमचे जे डिझायर्स आहेत, ट्रू डिझायर्स, जे तुम्हाला खरंच मनापासून जे तुम्हाला करायचं आहे आयुष्यात,
त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करत राहा. गिवअप करू नका. ओके, सो हे या नंबरचे जनरल मीनिंग्स आहेत. एक ह्या कार्डकडे तुम्ही जर या या नंबरकडे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की स्टेप्स जशा आपण वर चढतो तसा हा नंबर जो आहे तो स्टेप बाय स्टेप एक एक डिजिट थोडासा हाईटवर असल्यासारखं वाटतं. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ज्या कोणत्या ॲस्पेक्टसाठी, ज्या कुठल्या एरियासाठी लाईफच्या तुम्ही ही रीडिंग बघत आहात, तुमचं जे इंटेन्शन आहे त्या एरियामध्ये तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस आहे, हा सर्वात पहिला तुमच्यासाठी मेसेज इथे चॅनल होतोय. ओके, one last time. Thank you. Okay, so डेथ कार्ड. डेथ म्हणजे काहीतरी संपून काहीतरी नवीन चालू होणं. ओके, नाइट ऑफ वॉन्ड्स, 4 ऑफ पेंटिकल्स, द हायरोफेंट. वाव, 4 ऑफ वॉन्ड्स, ग्रेट. The sun. Okay, and 9 of swords. So pile number 1, इथे जो सीन आहे थोडीशी मिक्स एनर्जी आहे तुमची. काही इल्युजन्स आहेत, नाईटमेअर्स असतील. ओके, मला इथे असं फील होतंय की तुम्ही खूप जास्त विचार करताय, ओव्हर थिंकिंग करताय काही पर्टिक्युलर विषयांवर. तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. तुम्ही इथे या कार्डची एनर्जी बघू शकता. हा जो नाईट आहे तो समोर बघत नाहीये, तो खाली बघतोय, जमिनीकडे. त्याचा जो घोडा आहे तो सुद्धा खाली बघतोय, समोर बघत नाहीये. ओके, सो असं फील होतंय की तुमचा फोकस कुठेतरी शिफ्ट झालेला आहे आणि तुम्हाला फोकस करण्याची गरज आहे. ओके, फोकस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे जे कार्ड आहे हे आहे ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड. ओके, हे ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड आहे. डेथ या कार्डचा जो अर्थ असतो, जे मीनिंग असतं ते शब्दशः डेथ म्हणजे मृत्यू असं नसतं. तर त्याचा अर्थ असा असतो की एका गोष्टीचा अंत होऊन नवीन गोष्टीची सुरुवात होणं. ओके, सो सर्वात पहिले हे कार्ड आलंय, सगळ्यात आधी जर हे कार्ड आलंय तर याचा अर्थ असा आहे की रिसेंटलीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी संपलंय. म्हणजे एक इव्हेंट एंड झालेला आहे आणि नवीन इव्हेंट चालू झालेला आहे. ओके, हा तुमचा जॉब असू शकतो किंवा एखादं रिलेशनशिप असू शकतं, काही असू शकतं. पण रिसेंट पास्टमध्ये तुमच्या लाईफमध्ये एक चॅप्टर एंड झालाय. ओके, आणि आता नवीन चॅप्टरसाठी तुम्ही रेडी आहात. पण तुम्ही थोडेसे कन्फ्यूज आणि लॉस्ट एनर्जीमध्ये आहात. आणि हीच
एनर्जी इथे पण मिळते की सॉरी, हीच एनर्जी इथे पण आहे. तुम्ही काही चिंतेमध्ये आहात की होऊ शकतं तुमच्यापैकी काही जणांचा जे काम आहे म्हणजे जॉब किंवा बिझनेस किंवा तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जर काम करत असाल तर रिसेंटली ते काम तुमचं बंद झालंय. ओके. आणि तुमच्याकडे जे आहे सेविंग्स, ओके, आता तुम्ही विचार करताय की हे माझ्याकडे एवढंच सेविंग आहे आणि हे किती दिवस चालणार आहे मला माहिती नाही आहे आणि याच्यामध्ये मला कसं काय मॅनेज करायचं आहे वगैरे वगैरे, ह्या लॉस्ट एनर्जीमध्ये तुम्ही आहात आणि तेच इथे पण दिसतंय. ओके. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की तुमच्या लाईफमध्ये इथून पुढे चांगली एनर्जी मॅनिफेस्ट होते. द हायरोफंट म्हणजे स्पिरिच्युअल टीचर असतो हा, एक असा व्यक्ती जो खूप खूप ज्याच्याकडे विस्डम आहे, खूप खूप नॉलेज आहे, त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आहेत, सगळ्या कुलपाच्या चाव्या त्या व्यक्तीकडे आहे. असा एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे आणि नसेल तर तो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. ओके. आणि ह्या व्यक्तीला तुम्ही कसं ओळखू शकतात? ह्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तुम्हाला जे तेज असेल त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ओळखायला येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या व्यक्तीचे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या म्हणजे अशा आहेत की हा व्यक्ती अतिशय शांत स्वभावाचा असेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत कसं राहायचं हे तो लोकांना शिकवतो. स्पिरिच्युअली एनलाइटन व्यक्ती आहे तो. ओके. म्हणूनच त्याला स्पिरिच्युअल गुरु किंवा स्पिरिच्युअल टीचर म्हणतात. ओके. आणि हा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये एनलाइटनमेंटला आणण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल, तुम्हाला गाईड करेल. ओके. सो इथे जे तुम्हाला काळजी आहे, टेन्शन आहे, हे टेन्शन खरं तर तुम्ही घेऊ नये, याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठीच हा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ओके. आणि जे गरजेचं आहे ते नॉलेज तुम्हाला ह्या व्यक्तीकडून मिळेल, जो गायडन्स तुम्हाला गरजेचा आहे तो गायडन्स तुम्हाला ह्या व्यक्तीकडून मिळेल. 4 ऑफ वॉन्ड्स जे आहे हे मॅरेजचं, कमिटमेंटचं कार्ड असतं, सेलिब्रेशनचं कार्ड असतं. सो तुमच्या लाईफमध्ये तुमच्यापैकी लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट होतोय किंवा लग्न आहे, कारण हे कार्ड ॲक्च्युअल मॅरेज इंडिकेट करतं. किंवा तुमच्या घरात, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न असेल. ओके. त्यानंतर त्या व्यतिरिक्त ह्या कार्डमध्ये जर बघितलं तर तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके. जर आपण करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हे कार्ड तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटीज घेऊन आलेलं आहे. आणि द सन म्हणजे तर सक्सेसच आहे. ओके. द सन म्हणजे तुमच्या लाईफमध्ये खूप सारी सक्सेस मॅनिफेस्ट होते, सक्सेस येते, नवीन ब्लेसिंग्स तुम्हाला मिळत आहेत, चांगल्या न्यूज तुमच्याकडे येत आहेत, गुड न्यूज आहेत. ओके. आणि जो काही डार्कनेस इथे आहे, म्हणजे काही तुम्ही भीतीने रात्रीतून उठून बसत असाल की आता काय करू, काय हे झालेलं आहे, असं झालं आहे, हे झालं आहे, मी काय करू. तर ही जी भीती आहे, हे जे इल्युजनल तुमचं थिंकिंग आहे, हा सगळा नेगेटिव्ह पॅटर्न एंड होणार आहे.
हा ओव्हरऑल मेसेज तुमच्यासाठी आहे. ओके, आपण आता बघूया गॉडेस गायडन्स ओरॅकल डेकमधून तुमच्यासाठी काय गायडन्स आहे, कोणत्या गॉडेसेस आहेत ज्या तुमच्यासाठी आत्ता मेसेज घेऊन आलेले आहेत आणि त्या तुमच्यासोबत असणार आहेत. अरे कार्ड्स मागे जात आहेत. आयसिस. ओके, डन. अँड ओस्टारा. ओके, फर्टिलिटी. सो पाईल 1, सगळ्यात आधी जे कार्ड तुमच्यासाठी आलं ते आहे गॉडेस यिमान्या. ओके, गॉडेस यिमान्या जे आहेत त्या तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आलेल्या आहेत. इम्पॉर्टंट डोअर्स आर ओपनिंग फॉर यू राईट नाव, वॉक थ्रू देम. तुमच्यासाठी नवीन दरवाजे, नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत, नवीन डोअर्स आहेत. ओके, ते तुमच्यासाठी ओपन झालेले आहेत. सो तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करा. तिथे तुमच्यासाठी खूप साऱ्या गोल्डन अपॉर्च्युनिटीज आहेत. इनफॅक्ट तर ते डोअर म्हणजेच तुमच्यासाठी खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओके, सेकंड आहे तुमच्यासाठी गॉडेस आयसिस. पास्ट लाईफ. दिस सिच्युएशन इन्व्हॉल्व्स युअर पास्ट लाईफ मेमरीज. ओके. हो. सी, या मेसेजसाठी स्पेशली तुमची जी पाईल आहे या पाईलची रीडिंग सेकंड टाइम होते, पाईल नंबर 1. ओके, सो ज्या सिच्युएशन मधून तुम्ही आता जाताय ना, म्हणजे तुम्हाला वाटतंय की त्रास आहे, दुःख आहे, प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ह्या ज्या सिच्युएशन मधून तुम्ही आता जाताय त्या ॲक्च्युली ती जी सिच्युएशन आहे ती तुमच्या पास्ट लाईफशी कनेक्टेड आहे. तुमच्या पास्ट लाईफच्या काही मेमरीज आहेत. नाव पास्ट लाईफ म्हणजे काल, परवा, मागच्या वर्षी तर नाही. ह्या लाईफमधल्या मेमरीजबद्दल हे कार्ड बोलत नाहीये. हे कार्ड मागच्या लाईफ म्हणजे पास्ट लाईफ म्हणजे तुमचा ज्याला आपण पूर्वजन्म म्हणतो. ओके, आपल्याकडे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा, मोठे लोक आपल्याला नेहमी सांगतात की पूर्वजन्माचे जे कर्म आहेत त्याची फळं जे आपण आहेत त्या या जन्मामध्ये आपण भोगत असतो. ओके, सो ही जी सिच्युएशन आहे हिचं कनेक्शन आहे तुमच्या पास्ट लाईफशी. पास्ट लाईफच्या काही मेमरीज आहेत त्या हील होण्यासाठी, त्या पॅटर्न्समधून बाहेर येण्यासाठी, त्या सायकल्स रिपीट होऊ नये, त्या सायकल्स एंड होण्यासाठी हे सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आलेली आहे. ओके, सो हा बेनिफिटच आहे, कारण की ते कार्मिक सायकल जे आहे तुमची पास्ट लाईफ मधल्या काही कर्माची ती तुमची एंड होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला या सिच्युएशनमधून जावं लागतंय. आणि ही सिच्युएशन संपली की तो जो पर्टिक्युलर कर्म आहे पास्ट लाईफचा तो रिलीज होणार आहे तुमचा. ओके, ती सायकल एंड होणार आहे. नेक्स्ट आहे गॉडेस ओस्टारा. फर्टिलिटीचा मेसेज देतात. ओके, इट इज द परफेक्ट टाइम फॉर यू टू स्टार्ट न्यू प्रोजेक्ट्स, एक्सेस न्यू आयडियाज अँड गिव्ह बर्थ टू न्यू कंडिशन्स. सी, जुनं संपलेलं आहे आणि नवीन
चालू करण्यासाठी, तुमच्या नवीन काही क्रिएटिव्ह आयडियाज असतील, नवीन जे प्रोजेक्ट्स असतील, नवीन एखाद्या गोष्टीला जन्म देण्यासाठी. जन्म म्हणजे काय, एखादी तुमच्या डोक्यामध्ये अचानक कल्पना आली की आपण हे करूया, तर ते जे इनोव्हेशन आहे, ते जे इन्व्हेन्शन आहे, ते करण्यासाठीचा हा योग्य टाईम आहे. ओके, ही वेळ त्याच्यासाठी तुमच्यासाठी योग्य आहे. ठीक आहे. आता आपण बघूया तुमच्यासाठी हँड रिटन चॅनल मेसेजेस काय आहेत. ओके, हिअर आय टेक द बाउल. आता मी केलेले आहेत डोळे बंद आणि मी तुमच्यासाठी या बाउलमधून काही हँड रिटन मेसेजेस पिक करणार आहे. ओके, पाईल नंबर 1. सो बी रेडी. I like this activity. आपण लहानपणी कधी कधी असे गेम्स पण खेळायचो, डोळे बंद करून चिठ्ठी काढायची, राईट? सो इट मेक्स सेन्स. काही असे मेसेजेस असतात जे आपल्यासाठी मिस्टेरियसली येतात, सिक्रेटली येतात, सरप्राइझिंगली येतात. आणि हे कार्ड्स फ्लिप होतात ते मी बघून काढलेत असं तुम्हाला वाटू नये म्हणून मी स्पेसिफिकली त्याकरता डोळे बंद केलेले असतात. ओके, अँड वन मोर. अजून एक कार्ड मी घेईल आणि ओके, थँक्यू. वाव, अमेझिंग. वेगळ्या वेगळ्या रंगाचे कार्ड्स होते, तरी तुमच्यासाठी फक्त ब्लू कलरचे कार्ड झालेत. पाईल नंबर 1. ॲक्सेप्ट. रॉंग. से इट. and smile. Wrong. ओके, ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट करायला शिका. जी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आत्ता आहे किंवा जे तुमच्या पास्टमध्ये घडून गेलेलं आहे त्याला ॲक्सेप्ट करायला शिका. ओके, तुम्ही ज्या गोष्टींवरती आत्ता काम करत आहात, ज्या नवीन आयडियाज किंवा नवीन काही गोष्टींवरती तुम्ही काम करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला फळ मिळणार आहे, योग्य ते फळ मिळणार आहे. ओके, कम्युनिकेशन तुमच्यासाठी फोकसमध्ये आहेत. सो क्लिअर कम्युनिकेशन ठेवा. तुम्हाला जे बोलायचं आहे तेच बोला. तुम्हाला एक बोलायचं आहे आणि तुम्ही भलतंच काहीतरी बोलताय असं करू नका. ओके, डार्कनेस जी आहे, डार्कनेस. ओके, सो डार्क शब्द इथे आलाय म्हणजे तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी डार्कनेस आहे. आणि डार्कनेसचा अर्थ फक्त बाहेरची डार्कनेस नसतो, तर तुमच्या आतली डार्कनेस पण असतो. आणि आतली डार्कनेस म्हणजे आपल्या स्वभावातले जे काही ट्रिगर करणारे ट्रेट्स असतात ते आपले डार्क साईड असते. ओके, सो त्याच्यावरती काम करा. ओके, स्माइल करा. सिच्युएशन कशीही असली तरी ती चेंज होणार आहे हा विश्वास ठेवा आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्माइल करत राहा. ओके, रॉंग जे आहे, जे चुकीचं आहे त्याचं समर्थन करू नका. से द ट्रूथ. ओके, से इट. ठीक आहे, जे चुकीचं आहे, जे खोटं आहे त्याचं समर्थन करण्यापेक्षा जे खरं आहे ते बोला. ओके, म्हणूनच तुम्हाला कम्युनिकेटचा मेसेज पण आलेला आहे. ऑल राईट, पाईल नंबर 1 हे तुमच्यासाठी मेसेजेस होते. आणि तुम्हाला जर रेझोनेट झाले असतील तर प्लीज लाईक करा. ओके, मला कमेंटमध्ये नक्की सांगा
तुम्हाला ही रीडिंग कशी वाटली. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या फ्युचरसाठी. आणि जे काही नवीन काम तुम्ही जे काही नवीन तुम्ही न्यू स्टार्ट करणार आहात त्याच्यासाठी ऑल द बेस्ट अँड खूप सारे ब्लेसिंग्स. बाय. हाय, नमस्कार. ज्यांनी 222 नंबरचं कार्ड चूज केलं होतं, पाईल 2 ज्यांनी चूज केलं होतं त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. आपण तुमच्या रीडिंगला सुरुवात करूया. सुरू करण्याच्या आधी आपण नेहमीप्रमाणे ओंकार करूया. पाईल 2 साठी काय मेसेजेस आहेत. पाईल नंबर 2, तुम्ही हे 222 एंजल नंबरची पाईल चूज केलेली आहे. तर 222 ह्या एंजल नंबरचे जे जनरल मेसेजेस, जनरल मीनिंग आहे ते आधी आपण बघूया. सर्वात पहिले तर 222 नंबर जर तुम्हाला सारखा दिसत असेल, फ्रिक्वेंटली दिसत असेल, तर तुमच्यासाठी हा मेसेज तो घेऊन येतो की चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. त्यानंतर दुसरा एक जनरल मेसेज 222चा असा आहे की पॉझिटिव्हिटी, गुड लक किंवा आनंद, कोऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, सहकार्य मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही जे काही काम करत आहात त्याच्यासाठी हेल्प तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. थोडक्यात कोऑपरेशन मिळणार आहे. त्याच्यानंतर हा नंबर सतत जर तुम्हाला दिसत असेल तर त्यामागे एक कारण असंही असतं की हे जे बंबार्डिंग तुम्हाला नंबर दाखवण्याचं चाललेलं आहे ते खरं म्हणजे तुमच्यासाठी रिमाइंडर आहे की तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. तुम्ही जे करता आहात ते बरोबर आहे, योग्य आहे. ओके, हे या नंबरचे, ह्या एंजल नंबरचे हे जनरल मेसेजेस आहेत. या व्यतिरिक्त तुमच्यासाठी काही स्पेसिफिक गायडन्स तुमच्या गार्डियन एंजल्स कडून, स्पिरिट गाईड्स कडून आहे का आपण बघूया. पाईल नंबर 2 साठी काय मेसेजेस आहेत. ओके, स्विफ्ट. मला असं फील झालं की तुमची जी प्रोसेस आहे ती खूप स्मूथली, स्विफ्ट शब्द मला ऐकू आला. सो स्मूथली स्मूथली तुमचे जे आहे प्रोसेस, तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय किंवा तुम्ही जे काही करताय तुमच्या लाईफमध्ये, जे
लवर्स. ओके, लव्ह रिलेटेड ब्लेसिंग्स आहेत काही जणांसाठी. तुम्ही आता शफल करूया आपण वन लास्ट टाइम. थँक्यू. ओके, सिक्स ऑफ वॉन्ड्स, क्वीन ऑफ कप्स परत. ओके, द सन. ओके, सो पाईल नंबर 2. सगळ्यात पहिले तर खूप 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 शुभेच्छा तुम्हाला, कारण व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे तुमच्या लाईफमध्ये खूप सारा गुड लक, गुड फॉर्च्यून मॅनिफेस्ट होत आहे. तुमच्याकडे खूप सारा गुड लक येतो आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याच्यानंतर 6 ऑफ पेंटिकल्स. बॅलन्स आणायची गरज आहे तुम्हाला तुमच्या मटेरियल रिलेटेड गोष्टींमध्ये. याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जी ॲडवाईज मी दर कुठल्याही रीडिंगमध्ये ह्या कार्डसाठी देते ती म्हणजे हीच असते की तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही शेअर करा. तुम्ही कोणाला दान करू शकता किंवा कोणाला एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकता, मग ते कुणीही असू शकतं. त्यानंतर तुमच्या ज्या एनर्जीज आहेत किंवा तुमचे मटेरियल रिक्वायरमेंट्सशी, मटेरियल नीड्सशी रिलेटेड जे तुमचे विचार आहेत ते सुद्धा तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी सांगितलं जातं आहे. ओके, द लवर्सनी मला इथे क्लिअरली तुमच्यापैकी काही जणांच्या आयुष्यात प्रेम येताना दिसतंय. खूप सारं प्रेम तुमच्या आयुष्यात येत आहे. हजबंड वाईफ रिलेशनशिप पण असू शकतं. कुणी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात एंटर करणार आहे. काही लोकांसाठी हे मॅरेजची कमिटमेंट आहे, लग्नाची कमिटमेंट आहे. 4 ऑफ कप्सनी मला इमोशनल जे तुमचं आहे म्हणजे रिलेशनशिप्स जे आहेत त्याच्यामध्ये लवर्स आणि 4 ऑफ कप्स सोबत आलेले आहेत. सो मी या दोन्ही कार्ड्सची एनर्जी जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे. सो विथ द लवर्स आणि विथ द 4 ऑफ कप्स तुमच्या लाईफमध्ये खूप सारं प्रेम येताना दिसतंय. प्रेम ही भावना तुमच्या आयुष्यात कदाचित करंट सिच्युएशनमध्ये की करंट मुवमेंटला किंवा येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात प्रेम ही भावना खूप फोकसमध्ये असेल. गरजेचं नाही आहे की हजबंड वाईफ रिलेशनशिपच्या संदर्भातच हा मेसेज असेल. तुमच्या पेरेंट्ससाठी किंवा तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांचं असलेलं जे रिलेशनशिप आहे त्याच्या संदर्भात असेल. जे करंटली तुमच्या लाईफमध्ये जे रिलेशनशिप्स आहेत आत्ता ॲट प्रेझेंट त्या रिलेशनशिप्समध्ये प्रेम जे आहे ते भरभरून तुम्हाला अनुभवता येणार आहे. सक्सेस आहे. तुम्ही जर ही रीडिंग मला मेजरली मला रिलेशनशिप्सशी रिलेटेड जास्त एनर्जी इथे फील होते, सेन्स करू शकते मी ही एनर्जी. सो मला असं वाटतंय की जर तुमच्यापैकी काही लोक जर स्पेसिफिकली लव्ह रीडिंग म्हणून ही रीडिंग जर तुम्ही बघत असाल तर किंवा तुमच्या कुठल्याही पर्टिक्युलर रिलेशनशिपशी रिलेटेड काही इश्यूच्या संदर्भात जर तुम्ही बघत असाल तर येस तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आहेत.
ज्या कोणत्या नात्यासंदर्भात तुम्ही हे रीडिंग बघताय, त्या नात्यामध्ये खूप सारं प्रेम आणि तो जो बॉन्ड असणार आहे तो खूप स्ट्रॉंग होणार आहे. एक स्ट्रॉंग फाउंडेशन या नात्याची असणार आहे. सो ही खूप चांगली आणि खूप ग्रेट न्यूज आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. क्वीन ऑफ कप्सनी अगेन तुमचं जे आहे इमोशनल बॅलन्स तुम्हाला मेंटेन करायचं आहे. इमोशन्स जे तुमचे आहेत ते तुम्हाला खूप बॅलन्स करायचे आहेत. म्हणजे एका डायरेक्शनला कोणत्याही तुमचा कल असायला नको. तुमचे जे इमोशन्स आहेत त्यांना तुम्ही बॅलन्स करा. द सन कार्डने तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मॅनिफेस्ट होते. सो तुम्ही जे काही काम आत्ता करत आहात, ज्या कुठल्या ॲक्टिव्हिटीवर, ज्या कुठल्या इव्हेंटवरती तुमचा फोकस आहे आत्ता, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% सक्सेस मिळणार आहे. हा तुमचा एंजल्सकडून तुमच्यासाठी मेसेज आहे. पण एक गोष्ट प्लीज नोट करा की सक्सेस जी आहे ती मिळण्यासाठी कुठल्याही ॲस्पेक्टमध्ये, कुठल्याही एरियामध्ये लाईफच्या तुम्हाला काही पर्टिक्युलर ॲक्शन्स घ्याव्या लागतात. म्हणजे कुठलेही ॲक्शन न घेता जर तुम्ही एखादी गोष्ट एक्सपेक्ट करत असाल, एखादा आउटकम एक्सपेक्ट करत असाल तर तसं होणार नाही. सो जर तुम्ही आयडियली बसून फक्त विचार करत असाल तर तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे. त्याशिवाय आउटकम मिळणार नाही. ओके. सो टॅरोमधून मला तुमच्यासाठी हेच मेसेज मिळत आहे. आपण बघूया गॉडेस गायडन्स ओरॅकल डेकमधून तुमच्यासाठी कोणत्या गॉडेसेस आहेत ज्या तुम्हाला सपोर्ट करत आहेत, ज्यांच्याकडे तुमच्यासाठी काही गायडन्स आहे. ओके. पाईल नंबर 2 साठी काय गायडन्स आहे. आपण 3 कार्ड घेणार आहोत. 3 गॉडेसेसची एनर्जी आपण बघणार आहोत. कोणत्या 3 गॉडेसेस कडून तुमच्यासाठी गायडन्स आहे आपण बघूया. सगळं स्मूथली तुमच्यासाठी सगळं जे काही मॅनिफेस्टेशन होणार आहे, जे होणार आहे, जी काही प्रोसेस आहे ती खूप स्मूथली होणार आहे. तुम्ही जर कुठल्या पर्टिक्युलर तुमच्या प्रश्नासाठी जरी उत्तर म्हणून ही रीडिंग बघत असाल तर तुमच्यासाठी एराक्युरा ब्लॉसमिंग. You are just getting started, so have patience with yourself and the process and do not give up. Okay, so give up करू नका. तुम्ही आत्ताच सुरुवात केलेली आहे. बी पेरल्यानंतर लगेचच त्याचा रोप होऊन, लगेच त्याचं मोठं झाड होऊन त्यातून फळं फुलं आपल्याला मिळत नसतात. आधी त्याला आपल्याला काळजी घ्यावी लागते, पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, त्याला ऊन लागतं, सूर्याचा प्रकाश लागतो, हवा लागते, पाणी लागतं, सगळ्या गोष्टी लागतात आणि हळूहळू ते मोठं होतं. सो जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की मला इमिडिएट रिझल्ट्स पाहिजे तर तसं करू नका. तुम्ही जर तसं कराल तर तुम्हाला उलटे रिझल्ट्स मिळू शकतात. तुम्हाला हाच मेसेज तुम्हाला देण्यात आलेला आहे की तुम्ही पेशन्स ठेवा. तुम्ही अजून स्टार्टिंग मोडमध्येच आहात. ओके, म्हणजे तुम्ही अजून सुरुवातीच्या काही सुरुवातीच्या स्टेप्समध्येच आहात. अजून तुम्ही खूप पुढच्या लेवलपर्यंत पोचलेले नाही आहात. म्हणजे खूप पुढच्या स्टेजेसला तुम्ही नाही आहात. तुम्ही अजून इनिशियल स्टेजला आहात. सो आय सेन्स की तुमच्यापैकी काही लोक
आत्ताच जस्ट स्पिरिच्युअल पाथवरती एंटर झालेले आहेत. तर तुमच्यासाठी सुद्धा हाच मेसेज आहे की तुम्ही अजून इनिशियल स्टेजला आहात. तुम्ही घाई करू नका. सगळ्या गोष्टी हळूहळू अनफोल्ड होतील. ओके. स्वतः सोबत पण पेशन्स ठेवा. ओके. स्वतःवर विश्वास ठेवा. नेक्स्ट आहे आर्टेमिस गार्डियन. यू अँड युअर लव्ड वन्स आर सेफ अँड स्पिरिच्युअली प्रोटेक्टेड. जर तुम्हाला तुमच्या जवळच्या काही व्यक्तींची काळजी वाटत असेल की तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड काही क्वेरीजमध्ये इन्व्हॉल्व असाल, तुमच्या माइंडमध्ये तोच विचार चालू असेल, तुम्हाला त्यांची काळजी वाटत असेल की ते सेफ असतील की आहे की नाही किंवा सेफ राहतील की नाही, तर तुम्हाला ही ॲश्युरिटी दिली जाते की तुम्ही स्वतः आणि तुमचे जवळचे सर्व लोक जे तुमचे प्रिय लोक आहेत त्यांना ते सगळे सेफ आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा सेफ आहात आणि स्पिरिच्युअली प्रोटेक्टेड सुद्धा आहात. ओके. आय फील लाईक शफलिंग वन मोर टाइम. ओके. अरे बापरे. खरं तर आपण एकच कार्ड अजून घेणार होतो, पण 2 कार्ड तुमच्यासाठी आलेत. देअर मस्ट बी सम एक्स्ट्रा ॲडिशनल मेसेज. सर्वात पहिले आपण बघू गॉडेस विस्टा. होम. युअर हाऊसहोल्ड सिच्युएशन इज इम्प्रूव्हिंग either through a move or a healthy change in the occupants. Okay, so जर तुम्ही तुमच्या घराच्या काही सिच्युएशन्स असतील, तुमच्या हाऊस होल्ड सिच्युएशन्स असतील, तर त्याच्यामध्ये सुधारणा होते आहे. ओके, होते आहे, होणार आहे, पण मेसेज नाही आहे तुमच्यासाठी. सुधारणा होते. तर हाऊस होल्ड रिलेटेड काही क्वेरी इश्यूज असतील, काही सिच्युएशन्स असतील की ज्या थोड्याशा तणावपूर्ण होत्या, तर ते रिझॉल्व्ह होत आहेत, रिझोल्यूट होत आहेत, ज्या काही क्वेरीज इश्यूज आहेत. ओके, सो टेन्शन तुम्ही घेऊ नका. आणि तुम्ही आणि तुमची फॅमिली, तुम्ही स्पिरिच्युअली प्रोटेक्टेड आहात आणि सेफ आहात. ओके. गॉडेस मॅथ चा मेसेज आहे फेअरनेस. ओके, फेअरनेस म्हणजे स्किन टोनवाला फेअरनेस नाही, फेअरनेस म्हणजे न्यायवाला फेअरनेस. ओके, न्याय. सो दिस सिच्युएशन विल बी हँडल्ड इन अ फेअर अँड जस्ट मॅनर. ओके, तुम्ही बघू शकता की इकडे जे आहे एक तराजूच्या त्या एका पारड्यामध्ये पक्षी आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त एक पंख आहे, एक जस्ट अ फेदर, आणि स्टील ते पारडं बॅलन्स झालेलं आहे. ओके, सो याच्यावरून तुमच्यासाठी जो मेसेज आहे, ओके, तो असा आहे की जर तुम्ही काही डिस्प्यूटमध्ये असाल, ओके, एक्झाम्पल देते, जर डिस्प्यूट असेल काही तुमची पर्सन टू पर्सन काही डिस्प्यूट असेल एखाद्या व्यक्तीशी, तर जर तुमची बाजू योग्य आहे, जर तुमची बाजू सत्याची आहे, योग्य आहे, तर तुम्हाला ही ॲश्युरिटी दिली जाते की समोरच्याचं पारडं कितीही जड असलं तरी सुद्धा जर तुमची बाजू सत्याची असेल तर तुम्हाला न्याय मिळणार आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या सिच्युएशनशी रिलेटेड त्याला ह्या मेसेजला अप्लाय करू शकता. ओके, आपण आता काही गाइडेड चॅनल्ड मेसेजेस बघूया. ओके, ओके, आय एम क्लोजिंग माय आईज. माझे डोळे बंद आहेत. ओके,
जरी कार्ड्स काढत असताना फ्लिप झाले आणि तुम्हाला दिसत असले तरीही मला ते दिसत नाही आहेत, मला ते दिसणार नाही आहेत, कारण माझे डोळे बंद आहेत. ते याचसाठी आहेत की कार्ड कधी फ्लिप होतात. अजून एक. ओके, थँक्यू. ओ माय गॉड, इकडे ऑलरेडी 3 कार्ड्स निघाली. पाईल नंबर 2, पाईल नंबर 2. तुम्ही किती तुमच्याकडे डिवाइनचं किती जास्त लक्ष आहे तुम्ही बघू शकता. तुमच्यासाठी एक्स्ट्राचे कार्ड्स ड्रॉ होत आहेत. माझे तर डोळे बंद होते, मला तर दिसले पण नाही की इकडे कार्ड्स निघालेले आहेत. ओके, सो लेट्स सी. स्माइल. सो पाईल 2, स्माइल करा. स्वतःला अलाव करा की तुम्ही स्माइल करू शकता. स्वतःला स्माइल करायला अलाव करा. ओके, सरेंडरचे तुमच्यासाठी 2 मेसेज आहे. सी, सरेंडर टू द डिवाइन अँड सरेंडर. अरे सी, आय होप तुम्हाला दिसतंय. ओके, सो सरेंडर करा. सरेंडर करा इन द सेन्स की त्याच्यावर सोडून द्या ना. ठीक आहे, त्याच्यावर सोडून द्या. जे जर तुम्हाला काही होल्डिंग कंट्रोलिंग इश्यूज असतील तुमच्यापैकी जर कोणाला की सगळं काही मलाच करायचं आहे, म्हणजे मी केलेलं आहे असं मला तर सॅटिस्फॅक्शन मिळेल असं काही नाही आहे. कधी कधी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, काही गोष्टी त्याच्या हातात असतात, तर त्याच्यावर सोडून दिल्या पाहिजे. सरेंडर टू द डिवाइन. सरेंडरचा मेसेज तुम्हाला 2दा आलेला आहे. सो सरेंडर करा. ओके, त्याच्यानंतर गो विथ द फ्लो. जशा गोष्टी होत आहेत, जशा गोष्टी तुमच्या समोर येत आहेत, तसं त्या एन्जॉय करा. ओके, जसं जसं घडत जात आहे ना तसं तसं घडू द्या आणि जे घडतंय त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करा. स्वतःला एन्जॉय करा. स्माइल करा. ओके, प्रपोजल आहे कोणासाठी तरी. ओके, मला इथे नो डाऊट मॅरेज कमिटमेंटचा मेसेज तर मिळालेलाच आहे आपल्याला मगाशी. हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये खूप सारी येते. आय टोल्ड यू. विजन जे आहे, आय फील की तुम्हाला ह्या शब्दावरून तुम्हाला जो मेसेज दिला जातोय तो हा आहे पाईल 2 की तुमचा जो दृष्टिकोन आहे ना, तुमची जी दृष्टी आहे, दूरदृष्टी, विजनवरून मला दूरदृष्टी जी आहे तर ती तुमची खूप खूप स्ट्रॉंग करा. तिला तुम्ही शार्पन करा. तुमची जी दूरदृष्टी आहे तुम्हाला खूप दूरपर्यंत विचार करता आला पाहिजे. ओके, सो शॉर्ट टर्म जे आहेत आउटकम्स त्याच्याकडे फोकस नका करू. लॉंग टर्म आउटकम्स वरती फोकस करा. हां, ओके, अँड डू इट. आय डोंट नो, आता टेक इट ॲज अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन. तुमच्या कन्सर्न्स नुसार, तुमच्या माइंडमध्ये काय असेल त्याच्यानुसार तुम्ही हा मेसेज घेऊ शकता. ओके, बट प्रत्येक मेसेजला पॉझिटिव्हली घ्या. ओके,
नेगेटिव्ह वेमध्ये कुठलाच मेसेज तुम्हाला डिवाइन कडून दिला जात नसतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. डिवाइन म्हणजे कोण असतं? ज्यांनी आपल्याला बनवलं, राईट. त्यांनीच बनवलं ना आपल्याला. डिवाइन म्हणजे क्रिएटर. आता साधं एक्झाम्पल आहे, आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला असतो. कधी आपली आई आपल्याला सांगते का की जा बाळा तिथे समोर खूप मोठा दगड आहे, जाऊन त्याच्यावर धडपड, म्हणते का? नाही. सो कधीही तुम्हाला जो डिवाइन कडून किंवा देवाकडून जो काही मेसेज असतो तो पॉझिटिव्ह वे मध्येच घ्यायचा असतो, कारण तो पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनेच दिला गेलेला असतो. कुठलीही आई आपल्या मुलाला जाऊन खड्ड्यामध्ये पड असं सांगणार नाही. तसंच देव पण आपल्याला कधी सांगत नाही, आपण त्याचेच लेकरं आहोत, तो आपल्याला कधीच असं सांगत नाही की जा बाळा जाऊन खड्ड्यात पड. ठीक आहे. सो निगेटिव्ह वे मध्ये कधीच कुठला मेसेज घेऊ नका, ही रिक्वेस्ट आहे. ओके. सो डू इट. म्हणजे जे कुठलं पॉझिटिव्ह तुम्ही जर द्विधा मनस्थितीत असाल कुठल्या कामाशी रिलेटेड की मी हे करिअर ऑप्शन चूज करू की नको, मी ह्या रिलेशनशिपमध्ये म्हणजे कमिटमेंट मध्ये येऊ की नको, बोलू की नको, अशा जर कुठल्या तुम्ही डबल माइंडेडवाल्या सिच्युएशनमध्ये अडकलेले असाल तर जे तुम्हाला तुमचं अंतर्मन सांगतंय ते तुम्ही करा. हा सिंपल मेसेज आहे. ओके. सो पाईल नंबर 2 खूप छान मेसेजेस होते तुमच्यासाठी. ओके. प्लीज तुमच्या इमोशन्सला बॅलन्स करा, तुमच्या मटेरियल नीड्सला बॅलन्स करा, तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक एरियामध्ये बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करा. ओके. तुमच्या लाईफमध्ये खूप सारा आनंद, खूप सारं प्रेम येऊ. माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. बाय. हाय पाईल नंबर 3. ज्यांनी पण 12 नंबरचं कार्ड चूज केलेलं आहे, ही पाईल ज्यांनी चूज केलेली आहे पाईल नंबर 3, त्यांच्यासाठी आपण काय गायडन्स आहे बघूया. त्याआधी आपण नेहमीप्रमाणे ओमकार करूया. ओके. ओके. सो पाईल नंबर 3, सर्वात आधी तर 12 ह्या नंबरचे जे जनरल मिनिंग्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तर तुमचे जे गार्डियन एंजल्स आहेत ते तुम्हाला सपोर्ट करत आहेत, ते तुमच्या आसपास आहेत, प्रेझेंट आहेत. जिथे तुम्ही आत्ता आहात, तुम्ही ज्या परिस्थितीत आहात तिथे त्या सिच्युएशनमध्ये ते तुमच्यासोबत आहेत, तुमच्या आसपास आहेत. ओके. हा मेसेज तुम्हाला देण्यासाठी की आम्ही तुमच्या जवळ आहोत, तुमच्या आसपास आहोत, ते तुम्हाला हा नंबर मेसेज म्हणून पाठवत असतात. ओके. त्यानंतरचा जो मेसेज आहे तुम्हाला ह्या नंबर तुम्हाला वारंवार दाखवण्यामागचा तो असा की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करत आहोत. ठीक आहे. तुम्ही प्रोटेक्टेड आहात, तुम्हाला घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे. त्यानंतर एक मेसेज असाही असतो, मेसेजेस जे असतात ते वेगवेगळे जरी असले तरी ते तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आत्ता आहात, तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात
त्यानुसार त्याच्याशी जे रिलेट होणारे असतात, रेझोनेट होणारे असतात, ते तुमच्यासाठी असतात. ठीक आहे, तर तुमच्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली तुम्ही यापैकी जे मेसेज तुम्हाला सूट होत आहेत ते तुम्ही घ्यायचे. ओके, नेक्स्ट मेसेज असा आहे की तुमच्या लाईफमध्ये अबंडन्सची ब्लेसिंग तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे खूप सारी अबंडन्स येणार आहे, व ती कुठल्याही ॲस्पेक्टमध्ये असू शकते. ओके, त्याच्यानंतर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नेक्स्ट लेवल अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. थोड्या ॲडव्हान्स लेवलला तुम्ही जाणार आहात. ओके, हा मेसेज एक तुम्हाला मिळतो. तर स्पिरिच्युअलिटीमध्ये तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ हा नंबर दर्शवतो. तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होते. ओके, स्पिरिच्युअली तुम्ही ग्रो होताय. आणि इन एनी एरिया ऑफ युअर लाईफ, म्हणजे तुमच्या लाईफच्या कोणत्याही पार्टमध्ये, कोणत्याही एरियामध्ये पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट्स होणं इंडिकेट करतो हा नंबर. ठीक आहे, सो आपण बघूया टॅरोचा काय, टॅरोच्या थ्रू तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. ह्या मेसेजेसच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी काय गायडन्स आहे तुमच्या गार्डियन एंजल्सकडून आणि स्पिरिट गाईड्सकडून. ओके, थँक्यू. ओ माय गॉड, आपण हे कार्ड घेऊया. ओके, चॅरियट, सारथी मिळणार आहे तुम्हाला. खरं तर चॅरियटचा अर्थ रथ असतो, पण रथ चालवायला कोणीतरी पाहिजे ना. कुणीतरी गाईड मॅनिफेस्ट होतोय तुमच्यासाठी. गाईड म्हणजे कुणी गुरु असू शकतो, कुणी नवीन टीचर तुमच्या लाईफमध्ये येणार आहे गुरुच्या रूपाने. कुणी एक व्यक्ती येणार आहे तुमच्या आयुष्यात. ओके, ॲक्च्युली दोन्ही कार्ड लास्ट फाईलमध्ये सुद्धा आलेले होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती त्या पाईलची रीडिंग सुद्धा बघू शकता. पाईलची साठी काय मेसेजेस आहे, काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच. द फूल लास्ट टाइम. And 3 of Wands. Okay, the Chariot, 3 of Cups, the World, Death, the Fool, 8 of Pentacles and 3 of Wands. ओके, सर्वात आधी आपण ह्या कार्डबद्दल बोलूया. ओके, काहीतरी तुमच्या लाईफमध्ये अशी एक फेज आहे, म्हणजे तुम्ही अशा फेजमध्ये आहात जिथे तुम्ही स्टक फील करताय. म्हणजे तुम्हाला कळत नाहीये की मार्ग कुठल्या मार्गाला जाऊ, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे करू की ते करू. स्टक आहात तुम्ही की आता मी या सिच्युएशन मध्ये काय करू. ओके,
सो चॅरियट कार्ड मला तुमच्यासाठी कुणीतरी तो गायडन्स घेऊन येणार आहे, कुणी गुरु किंवा अशी एखादी व्यक्ती जी ऑलरेडी तुमच्या लाईफमध्ये आहे. ओके, नवीन कुणी नाही येणार आहे, पण जे आहेत त्यांच्यापैकी अशी एखादी व्यक्ती जी अनएक्सपेक्टेडली तुम्हाला गाईड करेल की तुला कन्फ्युजन आहे ना, तर की हे करू ते करू, तर तू हे कर आणि ते का कर, कशा त्याच्याने तुला काय आउटकम्स मिळतील हे सुद्धा ती व्यक्ती तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, 3 ऑफ कप्स आणि द वर्ल्ड कार्ड ॲक्च्युअली मागच्या पाईलमध्ये सुद्धा आलं होतं. 3 ऑफ कप्स जे आहे ते इमोशनल फुलफिलमेंटचं एक मेसेज देत आहे तुमच्यासाठी. सो इमोशनली तुम्हाला असं कम्प्लीट फील होईल, म्हणजे कम्प्लिशन असं वाटेल तुम्हाला की वा, म्हणजे इमोशनली तुम्ही अशा स्टेटमध्ये असाल की माझ्याकडे सगळं आहे, म्हणजे काय नाही आहे माझ्याकडे घर आहे, राहायला 2 वेळ मला व्यवस्थित जेवण मिळतं आहे, अंगावर घालायला चांगले कपडे आहेत, आजूबाजूला चांगले लोक आहेत. अशा एक फिलिंगमध्ये तुम्ही असाल की म्हणजे तुम्हाला कम्प्लीट असं फील होत असेल की मी कम्प्लीट आहे. ओके, आणि द वर्ल्ड कार्ड जे आहे ते एक जर्नी जी तुमची आहे ती कम्प्लीट झाल्याचं, कम्प्लिशनचं इंडिकेशन देतं. ओके, सो इमोशनली तर तुम्ही खूप स्ट्रॉंग फील कराल. ओके, एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला असेल. पण हे 2 जे कार्ड आहेत, ॲक्च्युली हे जे कार्ड आहे हे जर्नी कंप्लीट होण्याचं कार्ड आहे, आणि हे जे कार्ड आहे हे काहीतरी असं की जे तुम्ही आतापर्यंत समजत होते की हे खरं होतं, पण अचानक ते डायरेक्ट बूम असं एकदम सगळं संपल्यासारखं होईल. तुमचा तो जो विचार होता, ती जी ओपिनियन होतं ते फॉल्स ओपिनियन होतं हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये एक सडन आणि एक स्ट्रॉंग फर्म चेंज येईल. सो आय फील की तुमच्या जे बिलीफ्स आहेत, ओल्ड बिलीफ सिस्टीम्स जे आहेत तुमचे, की तुम्ही एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करत होते आणि तुमचा काही पद्धतीचे तुमचे विचार होते ज्यांच्यावरती तुमचा विश्वास होता, पण अचानक असा पॉइंट एक तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ओके, जिथे तुम्हाला हे लक्षात येईल की आत्तापर्यंत जे बिलीफ सिस्टीम माझे होते, ज्या गोष्टींवरती, ज्या विचारांवरती, ज्या पद्धतींवर माझा विश्वास होता, त्या अचानक तुम्हाला अशा पोकळ वाटायला लागतील. पोकळ म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही, रिकाम्या होत्या, उगीच मला असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये खूप दम आहे, पण त्याच्यात काहीच दम नाही, ते पोकळ आहे असं तुम्हाला अचानक सडनली फील होईल. आणि त्यानंतर ज्या विचारांकडे तुम्ही टर्न व्हाल ते तुमची लाईफ चेंज करणार आहे, ते तुमची लाईफ कम्प्लिटली चेंज करणार आहे. म्हणजे साप असतो ना, साप कसा कात टाकतो, जुनी कातडी जी असते ती काढून टाकतो, नवीन कातडी धारण करतो, तसंच काहीसं तुमचं होणार आहे. जी जुने विचारांची कातडी आहे तुमच्या मनावरती, मेंदूवरती, विचारांवरती, जी जुन्या विचारांची कातडी आहे ती तुम्ही काट टाकल्यासारखी टाकून देणार आहात आणि एक नवीन विचारसरणी तुम्ही अवलंबणार आहात. आणि त्याचंच हे इंडिकेशन आहे खूप मोठं, आणि हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. डेथ कार्ड जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन बद्दलच बोलतं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये येणं.
जेव्हा एक आळी त्या कुकूनच्या मध्ये जाऊन बसते तर ती ट्रान्सफॉर्म होण्याच्या प्रोसेसमध्ये असते. जेव्हा त्या कुकूनच्या बाहेर ती आळी येते तेव्हा ती आळी राहिलेली नसते, तिचं फुलपाखरू झालेलं असतं. तर ते असतं ट्रान्सफॉर्मेशन, आणि ते तुमच्या लाईफमध्ये येणार आहे आणि ते खूप स्ट्रॉंग असणार आहे, कारण तुम्ही द फूलच्या एनर्जीमध्ये येणार आहात. म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंतचे जे काही विचार, तुम्ही ज्या पद्धतीचे विचारसरणीमध्ये तुम्ही जगत होतात, ती अचानक तुम्हाला खोटी वाटायला लागेल आणि ती तुम्ही टाकून देणार. आणि त्यानंतर जे तुम्ही असणार आहेत ते असणार आहेत द फूलच्या एनर्जीमध्ये. आणि द फूलची जी एनर्जी असते ती नवीन जन्माला आलेल्या मुलासारखी एनर्जी असते. नवीन जन्माला आलेल्या मुलाला काय माहिती असतं? काहीच नाही. सो त्या एनर्जीमध्ये तुम्ही जाणार आहात, टॅप इन करणार आहात, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुमच्याकडे हा सेकंड चान्स आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे स्वतः बघून, पारखून, विचार करून, ॲनालिसिस करून मग ठरवायचं. सो ही खूप छान एनर्जी आहे तुमच्यासाठी. तुम्ही या एनर्जीचा नक्कीच फायदा करून घ्या. ओके. 8 ऑफ पेंटिकल्सने जे काही तुमच्याकडे आहे ते जतन कसं करून ठेवायचं ते तुम्ही शिकणार आहात. नवीन स्किल्स तुम्ही शिकणार आहात. ओके. आणि 3 ऑफ वॉन्ड्सने जे जुनं आहे, इथे जे तुम्ही टाकलंय, ओके, इतक्या वर्षांपासूनचे जे विचार आहेत, विश्वास जे आहेत तुमचे ज्या गोष्टींवरती, इतक्या वर्षांपासून ज्या गोष्टी तुमच्या मनात होत्या, ज्या तुम्हाला खऱ्या वाटत होत्या, त्या तुम्ही अचानक टाकून दिल्यानंतर काही थोड्याफार त्रास तुम्हाला होणार. म्हणजे कारण की त्याचा तुमच्यावरती इतक्या वर्षांपासूनचा प्रभाव होता. सो तुम्हाला इतकी ही पॉवर दिली गेलेली आहे, ही पॉवर दिली जात आहे की ती जी गोष्ट तुम्ही मागे टाकून पुढे जाणार आहात, तिला कसं जाऊ द्यायचं, कसं लेट गो होऊ द्यायचं, मूव्ह ऑन कसं करायचं, ते तुमचं तुम्हालाच कळेल. आपोआप तुम्हाला ते कळेल आणि तुम्ही बरोबर आपोआप त्या एनर्जीमध्ये याल. म्हणजे तुम्हाला असं खूप त्रास नाही होणार की डिप्रेशन वगैरे, आपण जसं बऱ्याच लोकांना होतं की जे मागचं मागे टाकून पुढे जाताना जो त्रास होतो तो तुम्हाला होणार नाहीये. आणि ही तुम्हाला दिली गेलेली खूप मोठी ब्लेसिंग आहे. आणि 12चा मेसेजेस हा आहे की कुठल्याही एरियामध्ये तुमच्या लाईफच्या पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण बघूया गॉडेस गायडन्स ओरॅकल डेक मधून कोणत्या गॉडेसेस आहेत जे तुमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे तुमच्यासाठी काही मेसेज आहेत. Who is coming for pile 3? Okay. Who is coming for pile 3? आपण 3 कार्ड्स बघणार आहोत. ओके. Wow. You are so lucky, pile 3. सेगमेंट. सगळ्यात पहिले गॉडेस कॉवेंटिना. प्युरिफिकेशन. इट इज टाइम फॉर अ क्लेन्झिंग डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर बॉडी अँड माइंड. डिटॉक्सिफिकेशन आणि क्लेन्झिंग तर तुमचं होतच आहे. ओके. क्लिअर होत आहेत एनर्जीज. जे नाही राहायला पाहिजे, ज्याचा काही उपयोग नाही आहे, ते जातंय, मागे राहतंय. आता ज्याचा उपयोग आहे आणि जे चांगलं आहे ते घेणं तुमच्या हातात आहे. ओके. आणि
गॉडेस कॉव्हेंटिनाचा तुम्हाला हाच मेसेज आहे की ही जी वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे ट्रान्सफॉर्मेशनची, ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या बॉडीचं आणि माइंडचं डिटॉक्सिफिकेशन करा, प्युरिफाय करा. तुमचं माइंड जे आहे त्याच्यामधनं जे टॉक्सिक थॉट्स, जे टॉक्सिन्स होते तुमच्या बॉडी आणि माइंडमध्ये इतक्या वर्षांपासून, इतक्या दिवसांपासून, ते काढून टाका. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं फायद्याचं राहील, किंवा तुम्ही ज्या गोष्टींनी तुम्हाला छान फील होतं, आनंदाचा अनुभव होतो, त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. गॉडेस लक्ष्मी तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मीचं कार्ड तुमच्या रीडिंगमध्ये येणं म्हणजे किती छान मेसेज आणि किती सुंदर एनर्जी आहे. गॉडेस लक्ष्मी तुम्हाला सांगते, लक्ष्मी माता तुम्हाला सांगते की तुमचं फ्युचर ब्राईट आहे, ब्राईट फ्युचर. आणि ते का? कारण की तुम्ही मागचं जे आहे, जे नको ठेवायला पाहिजे तुम्हाला जवळ, ते तुम्ही टाकून देताय, तुम्ही सोडून देताय, आणि जे ठेवायला पाहिजे, जे अवलंबायला पाहिजे, ते तुम्ही अवलंबणार आहात. ठीक आहे. म्हणून तुम्हाला लक्ष्मी माता सांगते की स्टॉप वरिंग, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. सो जर तुम्हाला कुठे थोडीफार ही भीती असेल की मी जर हे माझ्या आत्तापर्यंतचे विचार होते ते मी सोडून दिले तर माझं काय होईल, मग मी काय करेल, तर तसं तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही आहे. जे काही आहे तुमचं प्रोव्हायडर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके. गॉडेस सेकमेट ज्या आहेत त्या तुम्हाला सांगताय बी स्ट्रॉंग. ओके. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की गॉडेस सेकमेट किती फर्मली, किती पॉवरफुली त्यांच्या त्या सिंहासनावर बसलेले आहेत. दोन्ही बाजूला त्यांच्या सिंहासनाच्या सिंह आहेत, आणि त्या किती कॉन्फिडेंटली आणि पॉवरफुली बसलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून सुद्धा तुम्हाला कळत असेल की त्यांच्या आतमध्ये किती पॉवर आहे आणि त्यांच्या पॉवरवर किती विश्वास आहे. सो तुमच्याकडे पण ही पॉवर आहे. ओके. सो त्या पॉवरचा यूज करा. यू आर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक यू आर, अँड युअर स्ट्रेंथ अश्युअर्स अ हॅपी आउटकम. सो तुम्हाला स्ट्रॉंग राहायला सांगितलेलं आहे, आणि तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुमच्याकडे जी स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथमध्ये जर त्या स्ट्रेंथचा वापर करून तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला हॅपी आउटकम्स मिळणार आहे, खूप आनंद मिळणार आहे. ओके. आता आपण बघूयात तुमच्यासाठी काय चॅनल्ड मेसेजेस आहेत. ओके. ॲडिशनल काय मेसेजेस आहेत. मी डोळे बंद केलेले आहेत, आणि कार्ड्स काढताना जर काही फ्लिप झाले तरी ते तुम्हाला दिसतील पण मला दिसणार नाही. सो मी कुठल्याही प्रकारची चिटिंग करणार नाही आहे तुमच्यासाठी कार्ड्स काढायला. जे कार्ड्स यायचे आहेत ते बरोबर माझ्या हातून येतील. ठीक आहे. माझे डोळे बंद आहेत. अजून 2 कार्ड्स खेळले. ओके. तर healing, accept, true self, inner work, surprise, pile number 3, envy, and draw. मी हे मेसेजेस फार एक्सप्लेन करणार नाही आहेत, कारण की ते एक्झॅक्टली तोच मेसेज देत आहे जो मी आत्ता तुम्हाला या कार्ड्समधून दिला होता. ॲक्सेप्ट करा. ओके. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. ओके.
जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे ॲक्सेप्ट करा आणि त्याला सोडून द्या, त्याला लेट गो करा. ओके, तुमचं ट्रू सेल्फशी कनेक्ट व्हा. तुमचं ट्रू सेल्फ म्हणजे तुमचं अंतर्मन असतं, आपला आत्मा असतो. ओके, आपला आत्मा म्हणजे आपलं सोल. ओके, सो तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हा, त्याला माहिती असतं सगळं. ओके, जे काही कराल ते कॉन्शियसली करा, अनकॉन्शियसली काहीही करू नका. ओके, प्रेझेंट मोमेंटमध्ये राहा. तुम्हाला इनर वर्क करायचंय. हे जे आहे हे तुमचं इनर वर्कच आहे. हे जे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतंय हे काय, हे इनर वर्क आहे तुमचं. सो इनर वर्क खूप सारं आहे. एनवी, इमोशन्स जे आहेत तुमचे, अशा काही फिलिंग्ज असतील तुमच्या, जलसी आहे किंवा राग आहे, ह्या सगळ्या इमोशन्सला गिवअप करा. ओके, खूप सारी हिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. ड्रॉ करा. आय फील की तुमच्यापैकी जर कोणी ड्रॉइंग करत असेल, तुम्ही जर कोणी चित्रकार असाल किंवा चित्र काढणं तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही ड्रॉइंगची हेल्प घेऊ शकता. ओके, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, सरप्राईज. ओके, सो हे सगळं करा. तुमच्यासाठी खूप सारे सरप्राइजेस तुमची वाट बघताय. ऑल राईट, पाईल नंबर 3 ही होती तुमची रीडिंग. आणि आय होप की तुम्ही ह्या मेसेजेसला समजून घेतलं असेल तुमच्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे, आय होप तुम्हाला काही गायडन्स मिळाला असेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट होत आहेत. त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहा, प्रिपेअर राहा. आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स तुम्हाला, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. बाय. हाय, नमस्कार. पाईल नंबर 4, वेलकम टू युअर रीडिंग. ज्यांनी कोणी 711 711 हा नंबर म्हणजेच फाईल नंबर 4 ज्यांनी कोणी सिलेक्ट केली असेल त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. ओके, सुरू करण्याच्या पूर्वी आपण नेहमीप्रमाणे ओमकार करूया. ओके, थँक यू. ओके, सो पाईल नंबर 4 कार्ड्स बघण्यापूर्वी आपण ह्या नंबरचं जे जनरल मिनिंग आहे ते बघूया. 711 नंबर जर तुम्हाला फ्रिक्वेंटली दिसत असेल किंवा ह्या नंबर ही पाईल जर तुम्ही चूज केली असेल, हा नंबर जर तुम्हाला इंट्युटिव्हली ह्या नंबरने अट्रॅक्ट केलं असेल, तर तुमच्यासाठी ह्या नंबर दिसण्याचा जो जनरल मेसेज आहे ते असं आहे की सर्वात आधी तर तुमच्या पास्ट जो आहे तुमचा त्याला लेट गो करा. ओके, जर तुम्ही पास्टच्या काही इन्सिडेंट्समध्ये अडकून पडलेला असाल तर तुम्हाला तो सोडून द्यायचा आहे, जाऊ द्यायचं आहे. ओके, सो फर्स्ट तुमचा मेसेज असा आहे की लेट गो ऑफ युअर पास्ट.
सॉरी. सो 711चा पहिला जनरल मीनिंग हा आहे की लेट गो ऑफ युअर पास्ट. सेकंड मेसेज असा आहे, फॉरगिव्ह युअर सेल्फ अँड अदर्स. स्वतःला माफ करा आणि इतरांनाही माफ करा. ठीक आहे. भूतकाळातून बाहेर या, स्वतःला माफ करा, इतरांनाही माफ करा आणि पुढे चालत राहा. ओके. प्रोग्रेस करत राहा. तुमची जी करंट प्रोसेस आहे त्याच्या ती कंटिन्यू करा. भूतकाळामध्ये अडकून राहू नका. बेसिकली मूव्ह ऑन हा मेजर मेसेज 711 या नंबरचा असतो. ओके. 711 हा नंबर तेव्हा सुद्धा दिसतो जेव्हा तुमचं DNA ॲक्टिवेशन चालू असेल. तो वेगळा पार्ट आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती हवी असेल की DNA ॲक्टिवेशन वगैरे हे काय असतं, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर मेजॉरिटी असेल, मेजॉरिटी रिक्वेस्ट असेल तर मी नक्की या विषयावर एक व्हिडिओ नक्की रेकॉर्ड करेल. ओके. सो आता आपण तुमच्यासाठी टॅरोचं गायडन्स बघूया. टॅरोच्या थ्रू काय गायडन्स आहे. ओके. सॉरी. मेसेज फॉर फाईल नंबर 4. फाईल नंबर 4 साठी काय मेसेज आहे. ओके. द लवर्स. काही नात्यांमध्ये तुम्ही विनाकारण अडकून पडलेले आहात, जे नाते ऑलरेडी संपलेले आहेत. हा मला डायरेक्ट मिळालेला मेसेज आहे. या कार्डची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आणि खूप हॅपी असते, पण त्या कार्डची वाईब मला इथे खूप निगेटिव्ह येते. सो तुम्ही ॲक्च्युली हे द लवर्स कार्ड आहे, पण एनर्जी मला द डेव्हिल कार्डची मिळते. सो तुम्ही काही टॉक्सिक रिलेशनशिप जे तुमच्या लाईफमधले एंडअप झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अजून अडकून पडलेला असाल तर तुम्ही त्या मेमरीजमधून प्लीज बाहेर निघा. ओके. ओके. फाईल नंबर 4 711. ओके. नाइट ऑफ वॉन्ड्स, 9 ऑफ कप्स, 6 ऑफ वॉन्ड्स, Seven of Swords. Oh my God. One more card for file number 4. खूप भयंकर मेमरीज मध्ये तुम्ही अडकून पडलेला आहात. फाईल नंबर 4. असे काही नाते, असे काही बॉन्ड्स जे खरं तर ऋणानुबंध तुम्हाला वाटले, पण ते ऋणानुबंध नसून ते नुसतेच बंधन निघाले.
नाईट ऑफ वॉन्ड्स कार्डने मला उदास, हताश, मला चालायचं नाहीये पण चालावं लागतोय रस्ता, अशी एनर्जी मिळते. पाईल 4. ओके, सो हे जे काही आहे ज्याचा तुम्हाला त्रास होतोय ते त्याच्यातून बाहेर निघा. फिजिकली त्यातून बाहेर निघू शकत नसाल असं काही आहे की ज्याच्यातून तुम्ही फिजिकली बाहेर निघू शकत नाही आहात. फिजिकली म्हणजे तुम्ही घरात राहताय आणि त्या घरामध्ये तुम्हाला निगेटिव्ह खूप असं सराउंडेड आहात तुम्ही निगेटिव्हिटीनी, पण तुम्ही घरातून बाहेर नाही पडू शकत आहे, म्हणजे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट नाही होऊ शकत आहे. तर ते झालं फिजिकल मूवमेंट, म्हणजे फिजिकली बाहेर निघणं किंवा न निघणं. तर फिजिकली जर तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर निघू शकत नसाल तर स्वतःच्या माइंडला असं ट्रेन करा, त्याच्यावर इतकं काम करा की फिजिकली जरी तुम्ही तिथे असलात, तुम्हाला तिथे राहावं लागत असेल तरीसुद्धा मेंटली इमोशनली तुम्ही त्याच्यातून बाहेर निघालेले आहात आणि आता त्याचा तुम्हाला काही इफेक्ट होणार नाही. तुमच्या मनावर, तुमच्या इमोशन्सवर, तुमच्या माइंडवरती त्याचा काहीही इफेक्ट होणार नाही. यासाठी तुम्हाला मेंटल वर्क खूप करायचं आहे. इनर वर्क करा, मेडिटेट करा किंवा काही तुम्ही थेरपीज घेऊ शकता. स्पिरिच्युअल बाथ्स तुम्ही घेऊ शकता. स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट व्हा. काही हिलिंग मेथड्स असतात, काही हिलिंग रेमेडीज असतात, तुम्ही त्याच्यासाठी सर्च करू शकतात तुमच्या जवळपास किंवा कुठून. हिलिंग जी आहे ती खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. सो हिलिंग तुमची होणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही या सिच्युएशनमधून, हे जे काही आहे, ओके, आय विल नॉट कमेंट ऑन दॅट, हे जे काही आहे, रिलेशनशिप आहे, जागा आहे, करिअर आहे, एनिथिंग, ओके, एनिथिंग, काहीही असेल, किंवा तुमचेच मेंटल ब्लॉकेजेस आहेत जे खरं तर पास्टमध्ये घडून गेलेले इन्सिडेंट्स आहेत. आता ॲट प्रेझेंट तुमच्या लाईफमध्ये सगळं ओके चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, आजूबाजूचे लोक चांगले आहेत, जागा चांगली आहे, तुम्ही चांगल्या ठिकाणी, तुमचं करिअर ओके आहे, तुमची लव्ह लाईफ ओके, पण तुम्ही या पास्टच्या गोष्टींमध्ये अडकून पडलेला आहात. त्यामुळे तुम्ही निराश, उदास राहत असाल किंवा तुमच्या हेल्थवर त्याचा इफेक्ट होत असेल तर ह्याच्यातून बाहेर निघा. त्याच्यासाठी हिलिंग होणं खूप गरजेचं आहे. ओके, हार्ट चक्र हिलिंग मला इथे ऐकू आलं. सो हार्ट चक्राची ही जी हिलिंग आहे ती तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा, तुम्हाला रेमेडीज मिळतील. ओके, 9 ऑफ कप्सने मला हीच एनर्जी मिळते की आत्ता ॲट प्रेझेंट तुमची जी सिच्युएशन आहे ती ॲक्च्युअलमध्ये खूप चांगली आहे. ओके, म्हणजे तुम्ही खरं तर तुम्ही अशा एनर्जीमध्ये आहात, अशा सिच्युएशनमध्ये करंटली आहात की तुम्ही शांतपणे बसून सुद्धा आनंद घेऊ शकतात तुमच्या आयुष्याचा. तुम्ही खूप शांतपणे, पीसफुली तुमच्या लाईफला एन्जॉय करू शकता. पण तुम्ही एन्जॉय करू शकत नाही आहात कारण की तुम्ही ह्या एनर्जीमध्ये अडकलेले आहात. 6 ऑफ वॉन्ड्सने तुम्ही लाईफमध्ये प्रोग्रेस केली, तुम्ही आत्ता चांगल्या सिच्युएशनमध्ये आहात, चांगल्या फायनान्शियल कंडिशनमध्ये आहात, सगळं ओके झालं आहे तुमच्या लाईफमध्ये, सगळं व्यवस्थित चाललं आहे, तुम्ही तो विजय मिळवला तुमच्या परिस्थितीवरती, पण तुम्ही मेंटली अजून तिथेच आहात जिथून तुम्ही आता बाहेर निघालेले आहात. ओके, सो सक्सेसफुल आहात पण तरी सुद्धा आनंदी नाही आहे.
सो जी सक्सेस तुम्ही मिळवलेली आहे ती सक्सेस एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला ह्या एनर्जीला हील करण्याची गरज आहे. ओके. 7 ऑफ स्वॉर्ड्स. प्रत्येक कार्ड मध्ये तुमच्यासाठी तोच मेसेज आहे. पाईल 4. तुमच्या हातामध्ये 5 स्वॉर्ड्स आहेत पण तरी सुद्धा तुम्ही मागे राहिलेल्या 2 स्वॉर्ड्स कडे बघताय का? वाय? म्हणजे जे तुमच्याकडे आता आहे त्याच्यामध्ये आनंदी राहण्यापेक्षा जे मागे सुटलंय त्याच्याकडे बघून तुम्हाला जास्त त्रास होतोय. तुमच्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी डिफाईन आहेत, डेस्टिन्ड आहेत, त्या तुमच्याकडे येत आहे आणि त्या खूप पेसनी येत आहे, खूप स्पीडनी येत आहेत आणि त्यासाठी त्या ॲक्सेप्ट करण्यासाठी, ती एनर्जी ॲक्सेप्ट करण्यासाठी, त्या एनर्जीमध्ये जाण्यासाठी, ते एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला पास्टला मागे सोडावं लागेल आणि ते तुमच्यासाठी खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन ठरणार आहे. डेथ कार्ड आय थिंक आता ही 3री पाहिली ज्याच्यात डेथ कार्ड आलंय और दुसरी आय डोंट रिमेंबर. सो ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यासाठी हे खूप मोठं असणार आहे की तुम्ही तुमच्या पास्ट ज्या मेमरीज आहेत त्या हील करून, पास्ट वॉन्ड्सला हील करून तुम्ही आता प्रेझेंट मुवमेंटमध्ये आलेले आहात आणि आता तुमच्या मनामध्ये काही कुठल्याच प्रकारचं रिग्रेशन किंवा दुःख नाही आहे. जे मागे सुटलंय ते मागे जाऊ द्या, त्याला सोडून द्या. त्याला तुम्ही रिलीज नाही करणार तोपर्यंत ते तुमच्या मनातून, डोक्यातून जाणार नाही विचारांमधून. तुम्हाला मनापासून ती इच्छा तुम्ही निर्माण केली पाहिजे मनामध्ये की मला हे सोडून द्यायचंय मागचं मागे आणि मी हे सोडतोय, रिलीज करतोय. जेव्हा तुम्ही रिलीज करणार तेव्हाच ते जाऊ शकेल. सो त्यासाठी तुम्हाला रिलीज करायची गरज आहे. रिलीज करा. ओके. पास्ट जे काही ट्रॉमाज आहेत ते तुम्ही रिलीज करा. आता आपण बघूया गॉडेस गायडन्स ओरॅकल डेकमधून तुमच्यासाठी काय गायडन्स आहे, कोणत्या गॉडेसेस आहेत ज्या तुमच्या सोबत आहेत, ज्या तुम्हाला हेल्प करणार आहेत, त्यांच्याकडे तुमच्यासाठी काही मेसेज आहे, गायडन्स आहे. ओके. वाव. सरस्वती द आर्ट्स. तुमचे जे काही टॅलेंट्स आहेत, स्किल आहेत, आर्ट आहे तुमच्याकडे काही, तुम्ही छान गात असाल, कविता करत असाल, लिहत असाल, ओके, रायटिंगची काही स्किल असेल तुमच्याकडे, डान्स असेल, कुठल्याही प्रकारचं जे आर्ट आहे, कला आहे, जर कोणतीही कला तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल पण तुम्हाला येत नाही आणि तुम्हाला ती शिकायची आहे तर तुम्ही त्याच्यावर 100% काम करू शकता कारण की त्याच्यातून तुम्हाला ह्या हिलिंगसाठी खूप हेल्प मिळेल. तिसरं कार्ड सॉरी, तिसरं कार्ड आपण घेऊया. अजून एक कार्ड. ओके. वन मोर कार्ड प्लीज. वन मोर कार्ड प्लीज. थँक यू. नीव. ओके. सगळ्यात आधी सरस्वती. तुम्हाला माहिती आहे सरस्वती विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे. तुम्ही तिला प्रेज करू शकता. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची कला जर तुमच्याकडे असेल तर तिच्यावर, त्या कलेला वेळ द्या. ती कला तुम्हाला ह्या पास्ट मेमरीजमधून, पास्ट ट्रॉमामधून बाहेर निघण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. जर तुमच्याकडे कोणती कला नाही आहे किंवा म्हणजे पण तुम्हाला इंटरेस्ट आहे
फॉर एक्झाम्पल तुम्हाला ड्रॉइंग खूप करायची इच्छा आहे की मला ड्रॉइंग करायचं आहे, पण तुम्हाला ड्रॉइंग येत नाही, तर तुम्ही ते शिकू शकता. ते शिका, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही आर्टमध्ये इन्व्हेस्ट करा, एखादी कला शिका. ही गोष्ट तुम्हाला खूप हेल्प करेल हीलिंगसाठी. ओके. एक्सप्रेस युअर सेल्फ थ्रू क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज. क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करा स्वतःला, त्याच्यातून तुम्हाला खूप हेल्प आउट होऊ शकतं. गॉड इज बास्ट. इंडिपेंडेंट. युअर इंडिपेंडन्स इज अ फाउंडेशन फॉर युअर स्ट्रेंथ अँड सक्सेस. सो स्वतःला त्या बिना कामाच्या बंधनांमधून मुक्त करा. इंडिपेंडेंट व्हा. ओके. जे पास्टचे, जे भूतकाळातले जे बंधनं आहेत ना, भूतकाळामध्ये ज्या आठवणींनी तुम्हाला बांधून ठेवलंय, त्या बंधनातून स्वतःला मोकळं करा, त्याच्यातून स्वतंत्र व्हा. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारी स्ट्रेंथ आपोआप मिळेल. गॉडेस मेव. Cycles and rhythms. Honor the cycles of your body, energy levels and emotions. तुमची बॉडी जर काही सर्टन गोष्टींना जर रिॲक्ट करत असेल काही पर्टिक्युलर पद्धतीने, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही काही मागच्या आठवणींमध्ये बसला आहात, आठवणी घेऊन त्या आठवत त्याच्यामध्ये रेंगाळत बसला आहात आणि तुमचं डोकं दुखतंय, त्यामुळे तुमचं डोकं दुखतंय, किंवा तुम्हाला सडनली काही पेन सुरू झालं बॉडीमध्ये, तर तुमची बॉडी त्या गोष्टीला रिॲक्ट करते नेगेटिव्हली, की ती गोष्ट जी तुम्ही ज्याच्यामध्ये रेंगाळत बसला आहात ती तुम्हाला सर्व नाही करत आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तर तुम्ही निगेटिव्ह आउटकम स्वतःसाठी मॅनिफेस्ट करत आहात त्या गोष्टीमुळे. सो तुम्हाला गॉडेस मेव सांगते की तुमचे जे इमोशन्स, एनर्जी लेवल्स आणि तुमच्या बॉडीचे जे सायकल्स आहेत त्याला रिस्पेक्ट करा, त्याच्याकडे लक्ष द्या. जर तुमची बॉडी तुम्हाला इंडिकेट करते की ही पर्टिक्युलर गोष्ट केल्याने मला त्रास होतोय, तर तुम्ही ती नाही करायला पाहिजे. ओके. सो आपण तुमच्यासाठी काय ॲडिशनल मेसेजेस आहेत, चॅनल मेसेजेस, ते बघूया. आता मी इथे माझे डोळे बंद करते आहे. सो जरी कार्ड फ्लिप झाले आणि तुम्हाला दिसत असले तरी मला ते दिसणार नाही आहेत. सो जे मेसेजेस ड्रॉ व्हायचे आहेत तेच कार्ड्स बाहेर येतील. डोळे बंद केले आहेत. ओके. अजून 2 कार्ड्स मी घेईन. ओके. ओ माय गॉड. बापरे 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 बापरे. इकडे एवढे 4 कार्ड झाले, मला माहितीच नाही. ॲक्सेप्ट, राईट, रिसीव, हॅपीनेस, कम्युनिकेट, लोटस, प्लेफुल, 1111, डिवाइन, प्रोग्रेस, डू इट, healing, sorrow. Oh my god. Okay. So sorrow तर तुम्हाला माहितीच आहे, हे तुमचं इकडेच पडलेलं आहे, बरोबर. तुमचं माइंड तिथेच आहे त्या दुःखांमध्ये. ते तुम्हाला खूप जे बांधून ठेवलेलं आहे ते तुमचे हे सॉरोज आहेत. ओके. तो ह्याच्यातून बाहेर निघा, प्रोग्रेस करा. ओके. ओके. प्लेफुल इज अगेन तुम्ही काही गेम्स किंवा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजचा
क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजची हेल्प घेऊ शकता. ठीक आहे. हिलिंग आहे तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या पेनला हील करण्यासाठी जर तुम्हाला वाटतं की पॉसिबल नाही आहे, माझ्याच्याने नाही होत आहे, तर तुम्ही तुमच्या गार्डियन एंजल्सला, तुमच्या स्पिरिट गाईड्सला आवाहन करा. कोणत्याही देवाला तुम्ही आवाहन करू शकता. ओके. ज्या कुठल्या देवतेला तुम्ही मानत असाल त्यांना तुम्ही आवाहन करू शकता. त्यांना सांगू शकता की मला ह्या त्रासातून मोकळं होण्यासाठी, ह्या त्रासातून बाहेर येण्यासाठी, मला हील होण्यासाठी मला हेल्प करा. ओके. ते तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड करतील. ओके. डिवाइन हिलिंग आहे तुमच्यासाठी. ओके. 1111 बद्दल आपण बोलूया. कम्युनिकेट करा. ठीक आहे. जर असं काही आहे की मागचे जे आहेत ते अनरिझॉल्व्ड राहिलेत इश्यू, आणि त्याच्यामुळे पण होऊ शकतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम होतोय की तुम्ही त्यातून बाहेर नाही निघू शकत आहात, तर जर पॉसिबल असेल तर ज्या कुठल्या व्यक्तीशी रिलेटेड आहे ते, किंवा ज्या कुठल्या सिच्युएशनशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जे लोक होते, जे व्यक्ती होते, त्यांच्याशी कम्युनिकेट करा. त्याच्याने रिझॉल्व्ह होईल. जर कोणी व्यक्ती नव्हते, सिच्युएशन होती, किंवा जे होते त्यांच्याशी तुम्ही नाही बोलू शकत आहे, तर तुमच्या जवळचे जे लोक आहेत, जवळचे जे व्यक्ती आहेत, जे कोणी जवळचं असेल, तुमचे फ्रेंड्स असू शकतात, फॅमिली असू शकतात, त्यांच्याशी कम्युनिकेट करा. त्यांच्याशी बोला. तुम्हाला त्यातून पण तुम्हाला हिलिंग मिळेल. ओके. ॲक्सेप्ट करा. ओके. जे काही झालंय पास्टमध्ये त्याला ॲक्सेप्ट करा. तुम्ही तुमच्या पास्टला ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडणं सोपं जाईल. ओके. राईट. सो इट इज राईट टू डू. ओके. डू इट. जर तुम्हाला असं सर्टन फिलिंग असेल की ही गोष्ट केली तर मी ह्याच्यातून बाहेर पडू शकेल, असं जर तुमच्या काही मनात असेल तर ते तुम्ही करा, असं तुम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे. डू इट. लोटस म्हणजे काम. ओके. काम एनर्जी. त्याच्यानंतर लोटस जे आहे त्याच्याकडून आपल्याला काय मेसेज मिळतो? कमळाचं फूल जे असतं ते चिखलामध्ये वाढतं, चिखलामध्ये राहतं, पण त्याची सुंदरता जी असते तिला तसूवर सुद्धा धक्का लागत नाही. बरोबर. तसं तुम्हाला व्हायचंय की पास्टमध्ये जे काही झालं असेल, नसेल, किंवा जे काही असेल तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, तर ते काहीही असो, कितीही भयावह असलं तरी सुद्धा त्याचा तुमच्या मेंटल स्टेटवरती, तुमच्या करंट कंडिशनवर, फिजिकल सिच्युएशनवर काहीही इफेक्ट व्हायला नाही पाहिजे, असं तुम्हाला बनायचं आहे. आता 1111 जे आहे, हा नंबर तुम्हाला आला आहे, त्याच्या मागचं कारण हे आहे. 1111चा मेसेज असा असतो की तुम्ही राईट पाथवर आहात. ओके. तुम्ही राईट पाथवर आहात, आणि तुम्ही अशा मुवमेंट, आता तुम्ही अशा पोझिशनला आहात, आता तुम्ही अशा स्टेटमध्ये आहात, अशा मुवमेंटमध्ये आहात की या क्षणापासून पुढे जो काळ येतोय, आयुष्यातला तुमचा जो कालावधी येतोय, आता येणाऱ्या वेळेमध्ये तुमच्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट होत आहेत ज्या तुम्हाला हव्या, ज्या तुम्ही मॅनिफेस्ट करत होते. ओके. सो तुमचे मॅनिफेस्टेशन जे आहेत ते फुलफिल होत आहेत. सो तुम्ही यावरती चिंतन करा, विचार करा की असं काय आहे जे तुम्ही मागच्या काही दिवसांपासून ज्याचा तुम्ही विचार करताय की जे तुम्हाला हवंय, जे डिझायर कुठले आहेत तुमचे. जर तुम्ही नेगेटिव्ह पॅटर्न्स असतील, तुमचे खूप सारे नेगेटिव्ह थॉट पॅटर्न्स असतील, तर तुम्ही प्लीज बिवेअर, कारण की मॅनिफेस्ट होत आहेत गोष्टी. ओके. आणि जर तुम्ही काही पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करत असाल तर
कॉंग्रॅच्युलेशन्स, ते तुमच्याकडे येत आहेत, ते ब्लेसिंग्स तुमच्याकडे येत आहेत. ओके, सो ही तुमची रीडिंग होती. फाईल नंबर 4. घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला गायडन्स, तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड केला जात आहे. डिव्हाइन हिलिंग आहे. हॅपीनेस तुमच्यासाठी मॅनिफेस्ट होते आहे. ओके, आत्ता तुमच्याकडे जे आहे ते सर्व चांगलं आहे. त्याला एन्जॉय करा, त्याच्यात आनंदी राहा. ओके, सर्व छान होणार आहे, सर्व छान होतं आहे. फक्त तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. ठीक आहे. ओके, माझ्याकडून तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स, खूप सारा हॅपीनेस, खूप सारी हिलिंग. आय होप की तुम्हाला काही गायडन्स या रीडिंगमधून मिळाला असेल. आणि जर मिळालं असेल तर प्लीज मला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, तुम्हाला जर वाटत असेल की कुणाला ह्या रीडिंग्सची, या व्हिडिओची गरज आहे तर तुम्ही नक्की त्यांना शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. बाय.